मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही। जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील आम्ही त्या सरकारसोबत आहोत, पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू। मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आम्ही लढा सुरूच ठेवू, असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळावा शनिवारी नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहुरगड येथे उत्साहात पार पडला। यावेळी देशमुख बोलत होते। या प्रसंगी आमदार भीमराव केराम, स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर, माहुरनगर पंचायत समितीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, नांदेड भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजी त्रिपाठी, मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, सरचिटणीस मनसूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, टीव्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, डिजिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभागीय संघटक प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियानी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, माहूर तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी, पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते। देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितले की सरकार कुठलेही असले तरी पत्रकारांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असाच आहे। सरकारच्या पेन्शन योजनेबाबत नेहमी हे दिसून येते। पत्रकारांना पेन्शन देताना सरकार त्यांच्याकडे बजेट नसल्याचे नेहमीच सांगते। त्यामुळे आता पत्रकारांच्या पेन्शनसाठी सरकारने अर्थसंकल्पातून तरतूद करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली आहे। तसेच पत्रकार संरक्षण कायदा झाला पण तो कायदोपत्री झालेला आहे। प्रत्यक्षात पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आलेला नाही, कारण या कायद्याचे नोटिफिकेशन अद्याप निघालेले नाही। ही सरकारने एक प्रकारचे पत्रकारांशी केलेली फसवणूक आहे। पत्रकार संरक्षण कायद्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले की पत्रकारांनी समाज सरकार तुमच्या सोबत येईल ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा पत्रकारांनीच पत्रकारांसाठी आता काहीतरी करण्याची गरज निर्माण झालेली आहे। कारण पत्रकारांवर हल्ला झाला तर पत्रकार वगळता कोणी निवेदन सुद्धा देण्यासाठी पुढे येत नाही, हे आपण वारंवार पाहतो। त्यामुळे आता मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना मदत करता यावी यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून 1 कोटी रुपयाचा फंड उभारण्यासाठी काम करत आहे। या फंडमधून दरवर्षी किमान 25 पत्रकारांना मदत करता आली तरी ते खूप मोठे काम होईल। आमदार भीमराव केराम मेळाव्याच्या राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचे स्वागत केले व ते म्हणाले की मराठी पत्रकार परिषद राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे। लेखणीच्या माध्यमातून आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी केलेली कामे पत्रकार लोकांसमोर आणतात। तसेच वेळप्रसंगी लेखणीतून आम्हाला आमच्या चुका दाखवून देण्याची कामही पत्रकार करतात। खरं तर एखाद्या राजकीय नेत्याची ओळख ही पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातून होत असते, असे सांगत आमदार केराम यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केला। तसेच परिषदेचे मुख्य विश्वस्त यांच्या संघर्षाचे कौतुक केले। या प्रसंगी समर मुरलीलाल त्रिपाठी, नंदू उर्फ विनायक बाबूराव संतान, हाजी कादर दोसानी, गोपाळराव कदम, दत्तराव लालूजी मोहिते यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।